आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ केले। मोदींनी दिलेल्या माफीवरून विरोधकांनी टीका केलेली आहे। ठाकरे बंधूंकडून पंतप्रधान मोदींवर या संदर्भात टीकास्त्र लागलं गेलेलं आहे। मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असा सल्ला उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे। तर भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवीगाळ बंद करावी असं राज ठाकरे म्हणाले। हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं? लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। या पद्धतीने गेले काही वर्ष ट्रोलिंग चालतं। इथे सुद्धा ज्या एका मुलीने पोलिसांची गाडी अडवली, रिया अहिर, तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ती भाषा, त्या भाषेबद्दल कोणी कोणाला माफ करायचं? म्हणून मला असं वाटतं आपल्या देशात काय चाललेलं आहे याची नीट कल्पना माननीय पंतप्रधानांनी आपल्या, जर कोणी त्यांच्याकडे राहिलं असेल तर विश्वासू सहकाऱ्यांकडून घेतली पाहिजे। माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे। पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे। हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे। पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार?